हा व्हिडिओ मी भरपूर दिवसांनी करत आहे. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूबमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज मी संकेश्वरला निलगार गणपती बघायला चाललो आहे, मी आणि माझी वाईफ. त्यामुळे आता मी कोल्हापूर मेन हायवेला आहे. घरातून सकाळीच निघलो होतो, तर बेळगावपर्यंत तुम्हाला रस्ता माहीतच आहे आणि तो परत दाखवण्याचा काही अर्थ नाही. बेसिकली हा गणपती 21 दिवसाचा आहे आणि आज 19 दिवस होतात. फार दिवसांनी मी आज मोठं ब्लॉग करत आहे आणि फार दिवस पण झाले व्हिडिओ आले नाहीत, कारण मुसळधार पाऊस चालू होता गेले 10-15 दिवस. त्यामुळे व्हिडिओ करायला ज्या गाडीवर चाललो आहे ती गाडी माझी फर्स्ट गाडी आहे. विमानाला 12 वर्ष झाली आता. आणि मी आज ज्या गणपतीला चाललो आहे तो गणपती म्हणजे गेले 300 वर्षापासून त्या गणपतीची परंपरा चालू आहे. आणि तो सार्वजनिक गणपती नाही, तो एक घरात गणपती आहे. आणि तो गणपती फार जागृत असल्यामुळे त्यामुळे तिथे फारसे तिन्ही राज्याचे लोक, म्हणजेच गोवा, कर्नाटक किंवा महाराष्ट्र या राज्यातले लोक तिथे येऊन दर्शन घेऊन जातात. कमीत कमी दिवसाला हजारो लोक तिथे येतात, गर्दी असते. काल पण माझा मित्र जाऊन आला, तो सांगत होता की भरपूर गर्दी होती. तर आज आपण बघूया किती गर्दी आहे. जर तुम्हाला फिरायचं असेल, चांगली गाडी पाहिजे असं काही नाही. तुम्ही तुमच्याकडे जी गाडी आहे मेंटेन गाडी ती तुम्ही घेऊन तुम्ही बाहेर निघू शकता. नदीला पाणी किती आहे बघा, डॅमाचं बॅकवॉटर. तर सतत पाऊस असल्यामुळे पाणी भरपूर आहे नदीला. आता आम्ही हत्तरगे टोल नाक्यावर पोहोचलेलो आहे. दिवस झाले गोप्रोला ॲडॅप्टर लावल्यामुळे माझा आवाज तुम्हाला क्लिअर येत असेल. आता इथून संकेश्वर गाव 6-7 किलोमीटर आहे.
आणि काल संडे असल्याने गर्दी खूप होती. काल लाखांनी लोक आले. लोकांना नवस खूप मागतो आणि नवस पूर्ण झाल्याने पेढे नंतर फटाकते. फक्त पेढ्यांचीच लाईन आहे. किती वर्षाची घरं असतात गणपती का 300 वर्ष. लाईन होते. नवस पूर्ण झाला की इथे फटाके पडतात लोक. तर मित्रांनो दर्शन झालेलं आहे आणि तिथे फोटो काढण्यास किंवा व्हिडिओ काढण्यास बंदी होती. फोटो काढण्यास अलाउड नव्हतं, त्यामुळे फोटो व्हिडिओ नाही आले. आणि जर तुम्हाला गणपतीविषयी काही माहिती पाहिजे तर तुम्ही गुगल करू शकता. मूर्ती फार मोठी नाही, 27 इंची आय थिंक लाकडामध्ये फुल लाकडामध्ये मूर्ती आहे. आणि मूर्तीचा कलर संपूर्णपणे लाल असल्यामुळे सेम मूर्तीचा कलर लाल असल्यामुळे सेम टू सेम अष्टविनायक गणपतीसारखी दिसते मूर्ती. तर तुम्ही एकदा या. फार लोक येतात, किमान हजारांनी दिवसांदिवस गर्दी वाढत चालते. आणि या देवस्थानाची अशी मान्यता आहे की तुम्ही काय मागितला तर तुमचा नवस नक्की पूर्ण होईल. आणि नवसाचा गणपती म्हणून तुम्ही रेडी गणपती किंवा आपला गणपतीपुळेचा गणपती तुम्हाला माहीत असणार. तर बेळगावजवळ हा एक गणपती आहे. तर तुम्ही नक्की या, दर्शन घ्या. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल
तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कारण फार दिवसाने हा व्हिडिओ फार दिवसाने मी करत आहे. मोटो ब्लॉग तर मध्ये केलाच नव्हता मी, आणि आता का मी वापस घरला चाललो आहे. त्यामुळे आम्हाला पण निरोप द्या. धन्यवाद.